श्रीपादराजम शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। मृत ब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या आरतीमधील ही ओळ आहे. माहूर येथील एक स्त्री आपल्या दुर्धर आजाराने ग्रस्त पतीला आजारातून मुक्त होण्यासाठी झोडीत घालून गाणगापूरमध्ये येते. ते पोहोचल्या क्षणी तिचा पती प्राण सोडतो आणि ती सती जाण्यास निघते. श्री गुरु तिथे अवधूत रूपात येऊन बोध देतात आणि सती जाण्यापूर्वी श्री गुरूंचे दर्शन घ्या असे सांगतात. सती जाण्याची सर्व तयारी होते, चिता पेटवली जाते आणि तिला आठवतं की आपल्याला श्री गुरूंचं दर्शन घ्यायला अवधूताने सांगितले आहे. ती संगमावर येते, दुरूनच श्री गुरूंना नमस्कार करते. महाराज आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. मूर्ख लोक हसतात. ती परत नमस्कार करते तर श्री गुरु अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात. मूर्ख लोक परत हसतात. विश्वाच्या सूत्रधाराला आपल्या गाणगापुरात काय चाललंय, कोण आणि कशासाठी आलं ही माहिती नसणार काय? श्री गुरु मूर्खांना सांगतात की कोण म्हणतंय हिच्या नवऱ्याचा प्राण गेलाय, घेऊन या त्याला, आणि स्वतःच्या चरणांवरील रुद्राभिषेकांचं तीर्थ त्याच्यावर शिंपडतात आणि तो उठून बसतो. हे आहे दत्तावताराचे एक विशेष. संजीवनी त्यांच्या संकल्पात असते. तीर्थ स्पर्श हे लौकिक दृष्टीने लोकांना दाखवायचे एक माध्यम आहे. ते कुठेही असोत आणि प्रेत कुठेही असो, त्यांनी आहे तिथून एक फुंकर मारली किंवा हाताने उठ अशी सूचना केली की निर्जीव पुन्हा सजीव उठून बसतो. बाल श्रीपादांनी तर चिता पेटविताना नरसावधानी उठवून बसवला. हे त्यांच्यासाठी किरकोळ आहे. फक्त प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांचं हृदय द्रवून संकल्प उठला पाहिजे. आता साईनाथ आणि त्यांचे गुरु वेंकुशाह यांचा प्रसंग पाहूयात. देव जो भुवरी चालिला या पुस्तकातून. बाबांनी मृत व्यक्तीला पुनरुज्जीवन दिल्याच्या घटना एकूण 2 वेळा घडल्या. पहिल्या प्रथम ते आपल्या गुरूंपाशी म्हणजे वेंकुसा यांच्याजवळ राहत असताना घडलेली ही घटना आहे. एकदा शिष्याने रागाच्या भरात गुरूंना आणि बाबांना इजा करण्याचा प्रयत्न केला असता तो स्वतःच मरण पावला. आता याला तुम्ही जिवंत करा अशी इतर शिष्यांनी मागणी केली, परंतु ते शक्य नव्हतं. कारण गुरु वेंकुसा यांनी आपले सर्व योग सामर्थ्य बाबांना बहाल केलं होतं. त्या माणसाला जिवंत करायचं की नाही ही गोष्ट आता फक्त बाबांच्याच हातात होती. मग शिष्यांनी बाबांची प्रार्थना केली. बाबांनी गुरूंचं स्मरण केलं आणि त्या माणसाच्या मृतदेहाला स्पर्श केला. त्याबरोबर तो उठून बसला. असाच आणखी एक प्रसंग घडला. बाबांचे भक्त D.R. जोशी देवगावकर यांची मुलगी मालनबाई क्षयरोगाने मृत्युमुखी पडली. तत्पूर्वी काही दिवस तिला शिर्डीस नेऊन बाबांच्या पायावर घातले होते. त्यावेळी बाबांनी तिला एका घोंगडीवर झोपवावे आणि पाण्याशिवाय दुसरे काही देऊ नये असे सांगितले. त्या सूचना तंतोतंत पाळून सुद्धा तिचा मृत्यू झाला. त्यावेळी बाबा चावडीत होते. सकाळचे 8 वाजून गेले असूनही ते चावडीतच थांबण्याची ती पहिलीच वेळ असेल. मृत मुलीचे आई वडील शोकाकुल अवस्थेत तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करत होते. इतक्यात अचानक पाहिलं तर मालनबाईचा श्वासोच्छ्वास चालू झाल्याचे आढळले. नंतर तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले आणि म्हणाली, एक काळा भिन्न माणूस मला फरफटत नेऊ लागला. मी घाबरून बाबांच्या मदतीचा धावा सुरू केला. बाबांनी आपल्या दंडुक्याने त्याला हिसकावून घेऊन चावडीपाशी आणले. त्या मुलीने याआधी कधीच चावडी पाहिली नव्हती आणि तरीही तिने चावडीचे बिनचूक वर्णन केले. बरोबर ती मुलगी जिवंत होण्याच्या काही वेळ आधी बाबा चावडीतून बाहेर पडले होते आणि जोर जोरात दंडुका आपटत आणि पायाने जमिनीवर आघात करत दीक्षितांच्या घरी पोहोचले होते आणि तेथेच त्या मुलीचा मृतदेह ठेवला होता. असेच सर्व स्वामी समर्थ, गोपाळ बाबा, शंकर महाराज, कलावती आई, सिद्धारूढ महाराज, चिले स्वामी, गजानन महाराज, माणिक प्रभू यांनी परमात्म्याचे अस्तित्व असते हे दाखवले. कारण हे सर्व अवधूत दत्त अवतार. नंदकिशोर मिसाळ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.